अभी ऐसे जीरो हो जाएगा, जीरो हो जाएगा, डिफाइंड सोल्यूशन जाएगा, हो गया, क्लियर हो गया। और बोलो 40 equation of line pass through the point is of parallel to the line base, सही है। अच्छा पैरेलल टू द लाइन, दोनों लाइनों की पैरेलल, क्योंकि हम दोनों लाइनों की डायरेक्शन का क्रॉस प्रोडक्ट नॉर्मल हो जाएगी कि नहीं, तो दिया और एक पॉइंट नंबर पे निकालता हूँ, जीरो 3 0 -1 1 2 माइनस, ठीक है। उसके बीच में आएगा जीरो आएगा, तो अंदर 2 ये करेक्ट -2 प्लस 1 Okay, good morning everyone. Can you hear me, students? Can you hear me, students? Am I audible? Okay. स्टार्ट करूया। प्रीवियस क्लास मध्ये आपण 3 मेथड स्टडी करत होतो। ट्रान्सफर ऑफ मेथड, विच आर द 3 मेथड्स फॉर ट्रान्सफर ऑफ हीट? टाइप इट। कंडक्शन, yes. Next, second method, convection of heat, yes. And third method, radiation of heat. Very good. कंडक्शन, कॉन्व्हेक्शन अँड रेडिएशन. सो आपण एक फर्स्ट मेथड आहे कंडक्शन, ती आपण ऑलरेडी स्टडी केलेली. नाव कॉन्व्हेक्शन अँड रेडिएशन, या दोन्ही पण मेथड आजच्या क्लासमध्ये कम्प्लीट करूया. सो सी, कन्व्हेक्शन आणि रेडिएशनला स्टार्ट करण्या अगोदर आपण कंडक्शनला जस्ट 2 मिनिट करूया. सो टेल मी हाऊ द हीट इज ट्रान्सफर इन कंडक्शन ऑफ हीट. येस राधाराणी, व्हेरी गुड. In conduction method, how heat is transferred, or how heat is transferred in conduction of heat? Which is a necessary condition for transfer of heat? From hot to cold object. Yes, heat is transferred from hot to cold object. This is the nature of heat. नेक्स्ट अजून काय होतं कंडक्शन ऑफ हीट मध्ये? एक्झाम्पल्स थ्रू पण तुम्ही सांगू शकता. गिव्ह मी द वन एक्झाम्पल्स. पहले वाले में लैम्डा लगा लो, ये भी लगा दो, 4 प्लस लैम्डा लगाओ तो जाएगा 4 प्लस. Yes, Radharani, very good. Atom does not change the position instead of transfer of heat while vibrating is conduction. Yes, very good. कंडक्शन मेथड मध्ये आपण स्टडी केलं होतं. सपोज हा जर तुमचा सोर्स असेल हीटचा, हा जर सोर्स असेल हीटचा आणि तुम्ही जर सपोज इथून हा एक कंडक्टर यूज केला, तर याच्यामध्ये काय असणार आहेत? ऍटम्स असणार आहेत. कंडक्शन मेथड मध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय पाहिजे? वी नीड अ कंडक्टर फॉर ट्रान्सफरिंग ऑफ हीट. बट इन रेडिएशन अँड कन्व्हेक्शन देर इज नो नीड ऑफ कंडक्टर. कंडक्शन मध्ये मेटल कंडक्टरची नीड आहे, नेसेसरी आहे तो. मग यामध्ये काय होतंय? सपोज जेव्हा तुम्ही इथून हीट याला ट्रान्सफर करणार आहात, इथून हीट जेव्हा जनरेट होईल तेव्हा हा एंड काय होणार आहे? हॉट होणार आहे. इथला टेम्परेचर हाय होणार आहे. अल्टिमेटली या ऍटमचं टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे, आय मीन इथे हीट जनरेट होणार आहे. तो ऍटम काय करणार आहे? डज नॉट चेंज इट्स पोझिशन. त्याची पोझिशन कुठेही तो चेंज न करता त्याच्या नेबल्सच्या ऍटमला तो त्याची हीट एनर्जी ट्रान्सफर करणार आहे विथ द हेल्प ऑफ व्हायब्रेशन. सपोज हा जर सेपरेट ऍटम काढला आपण और कंडक्टर, त्याच्यामध्ये हा आहे ऍटम. हा ऍटम
फर्स्ट ऑफ ऑल हीट जनरेट त्यामुळे तो व्हायब्रेट होईल. व्हायब्रेशनमुळे तो त्याच्या नेबरच्या ॲटमला हीट ट्रान्सफर करेल. अगेन सेकंड ॲटम व्हायब्रेट होईल, तो त्याच्या नेबरच्या ॲटमला हीट ट्रान्सफर करेल आणि अशी ही सायकल चालू राहत लास्ट जो ॲटम आहे तो त्यापर्यंत हीट जनरेट होईल. आणि जेव्हा तुम्ही इथलं टेम्परेचर इन्क्रीज कराल, आय मीन जेव्हा इथे हीट जनरेट कराल तेव्हा इथलं पण काय होईल, इथे पण हीट जनरेट होईल. ही आपण कंडक्शनच्या मेथड मध्ये स्टडी केलं होतं. नाउ इन कन्व्हेक्शन अँड रेडिएशन मेथड मध्ये काय होते? एनी आयडिया अबाउट कन्व्हेक्शन अँड रेडिएशन? Any idea about convection and convection? This is our revision class. So tell me, how heat is transferred in convection method? Yes, very good. कन्व्हेक्शन मध्ये काय होतं, पार्टिकल्स मूव्ह होतात आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग मीन्स देर इज नो नीड ऑफ एनी मीडियम. रेडिएशन मध्ये कन्व्हेक्शन मध्ये पार्टिकल्स मूव्ह होतात, पार्टिकल्स त्यांची हीट ट्रान्सफर करतात. बट रेडिएशन जी थर्ड मेथड आहे त्यामध्ये इम्पॉर्टंट म्हणजे तिथे कुठेही आपल्याला मीडियमची गरज नसते. हीट ट्रान्सफर बाय थर्मल रेडिएशन. इन विच मेथड आयुष? रेडिएशन. येस, हीट ट्रान्सफर बाय थर्मल रेडिएशन. तिथे मीडियम नेसेसरी नाहीये रेडिएशन मेथड मध्ये. सो हे आपण कन्व्हेक्शन आणि रेडिएशन मध्ये स्टडी करणार आहोत. सो स्टार्ट, लेट्स स्टार्ट. सी कन्व्हेक्शन ऑफ हीट. सपोज आता तुमच्याकडे बॉनफायर आहे, आपण तेच एक्झाम्पल घेऊयात की जे आपण 3 वेजने एक्सप्लेन केलं होतं फर्स्ट प्रिव्हियस क्लास जेव्हा आपला हीटचा स्टडी स्टार्ट झालेला तेव्हा. येस, नो मीडियम रिक्वायर्ड, मीडियमची गरज नाहीये रेडिएशन मध्ये. आपण स्टडी करूया. तर आता काय होतंय कन्व्हेक्शनच्या प्रोसेसमध्ये, कंडक्शन तर ऑलरेडी स्टडी केलेली. कन्व्हेक्शन मध्ये सपोज तुमच्याकडे हा बॉनफायर आहे और सपोज ही कॅन्डल आहे. बोला कि ये आइडेंटिटी है. आइडेंटिटी मतलब दुनिया की हर वैल्यू को सैटिस्फाई. उसके लिए क्वांटिटी कॅन्डल मधून काय होईल तुमची? कॅन्डल इज अ सोर्स ऑफ हीट, म्हणजे इथून काय बाहेर पडणार आहे तुमची हीट. आणि सपोज तुम्ही इथे मी रिपीट ड्रॉ करते बरं. क्या है कैंडल्स? देयर इज सम प्रॉब्लम. सी ही कॅन्डल्स आणि कॅन्डल्स मधून जनरेट होणारी हीट. सपोज तुम्ही इथे तुमचा हात ठेवला. आइडेंटिटी ये तो पहले पी में क्वाड्रेटिक बनाइए, इसका लोगे बाहर तो आएगा x² माइनस. हा तुम्ही तुमचा हात इथे ठेवला तर काय होईल इथे, आफ्टर सम टाइम या कॅन्डल मधून जी हीट बाहेर पडणार आहे, कॅन्डल इज अ सोर्स ऑफ हीट विच कॅन्डल जनरेट द हीट, देन ही जी हीट आहे ती तुमच्या हातापर्यंत येईल. आय मीन थोड्या वेळानं किंवा आफ्टर सम टाइम तुमच्या हातांमध्ये पण हँड्स मध्ये पण काय होईल, हीट जनरेट होईल. इथे तुमच्या हातांमध्ये पण काय होईल, हीट जनरेट होईल. सो का होतंय हे, हीट का जनरेट होते? इथे तर कुठे आपण कंडक्टरचा यूज केलेला नाहीये ना, बट
आपलं जे हँड आहे ते आणि ही जी कॅन्डल आहे याच्यामध्ये काहीतरी एअर पार्टिकल्स इथे there is some air particles between hand and source of heat. मग आता काही टाइम नंतर या एअर पार्टिकल्स मध्ये पण काय होईल, हीट जनरेट होईल आणि एअर पार्टिकल्स मध्ये हीट जनरेट झाल्यामुळे ते एअर पार्टिकल्स ही हीट आपल्या हातापर्यंत ट्रान्सफर करतील आणि आपल्या हातांवर इन्सिडेंट होतील किंवा स्ट्राईक होतील आणि त्या एअर पार्टिकल्स मुळे आपल्या हातामध्ये काय होईल, हीट जनरेट होईल. सो इथे काय करतायत, ऍटम्स और एअर पार्टिकल्स ते स्वतः हीट ट्रान्सफर करतात. कंडक्शन मेथड मध्ये काय होतं, ऍटम्स नेबर्सच्या ऍटमला हीट, कंडक्शन मेथड मध्ये ऍटम त्याच्या नेबर्सला ऍटमला हीट ट्रान्सफर करत होता, सेकंड ऍटम त्याच्या नेबर्सच्या ऍटमला हीट ट्रान्सफर करत होता आणि असे सायकल कंटिन्युअसली चाललं. लास्ट ऍटम जो आहे मेटलचा किंवा कंडक्टरचा तिथपर्यंत ती हीट जनरेट होती और लास्ट ऍटम पर्यंत लास्ट ऍटमला तुमची हीट मिळत होती किंवा त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होतं. सो दिस इज द नेचर ऑफ हीट. आपण बघितलं होतं हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर पर्यंत हीट जनरेट होती, कारण तुम्ही इथे जर सोर्स असेल तर इथला टेम्परेचर ऑब्व्हियसली जास्त असणार आहे या टेम्परेचर पेक्षा. तिथे ऍटम्स कुठेही मूव्ह करत नव्हते, त्यांची पोझिशन चेंज करत नव्हते, फक्त ते त्याच्या नेबर्सच्या ऍटमला ही ट्रान्सफर करत होते. बट इन कॉन्व्हेक्शन ऑफ हीट मध्ये काय होतंय, हे जे एअर पार्टिकल्स आहेत, हे जे एअर पार्टिकल्स आहेत ते काय करतायत, अगोदर त्यांना हीट मिळते, हा सोर्स ऑफ हीट असल्यामुळे इथून तो हीट जनरेट करणार आहे. मग एअर पार्टिकल्सला ती हीट मिळाल्यामुळे ते एअर पार्टिकल्स ते स्वतः ही हीट आपल्या हँड पर्यंत और जो काय ऑब्जेक्ट असेल तिथपर्यंत ते हीट ट्रान्सफर करत जातात आणि देन आपल्या हातावर स्ट्राईक होतात, इन्सिडेंट होतात आणि आपल्या हातांमध्ये हीट जनरेट होते. सो दिस इज द कन्व्हेक्शन ऑफ हीट. हे समजले का कन्व्हेक्शन ऑफ हीट मध्ये काय होतं ऍक्च्युअली प्रोसेस? एक्स एक्सिस वगैरह, वाई एक्सिस नहीं बनाना है, एक्स एक्सिस वगैरह बना सकते हैं. क्या बोला है कि पहला जो बोल रहा है उसके बाद get that point and convection of heat. Okay, give me the example of convection of heat. F2 नेगेटिव होगा, F3 पॉजिटिव होगा. कन्व्हेक्शन ऑफ हीट मध्ये बघितलं आपण की एअर पार्टिकल्स स्वतः हीट ट्रान्सफर करतात, स्वतः ती हीट बोनफायर, येस, हिटिंग ऑफ वॉटर ऑन मिल्क, येस, व्हेरी गुड. बोनफायर मध्ये काय होत आहे, जे की आताच आपण बघितलं, सपोज तुम्ही जर जास्ती मोठा सोर्स जर करत असाल किंवा बोनफायर मोस्टली तुम्ही विंटर सीझन मध्ये ही करता, हा हे तुम्ही बोनफायर केली, येस, कुकिंग मध्ये. मग आता बोनफायरला तुम्ही जर साईडनी जर तुमचे हात इथे सपोज पकडत असाल आणि तुमच्यामध्ये हीट ट्रान्सफर होती हातांमध्ये, पण तुमच्या हातांमध्ये हीट जनरेट होती, बट दिस इज नॉट अ कन्व्हेक्शन प्रोसेस. ही कन्व्हेक्शन मेथड नाहीये, दिस इज अ रेडिएशन मेथड. काय होतं ते नेक्स्ट आपण स्टडी करणार. बट तुम्ही जर तुमचे हात सपोज इथे नेले, सपोज इथे वरती घेऊन आलाय, देन काय होणार आहे, या तुमचा हातांचा जो पोर्शन आहे किंवा जी काय बॉडी असेल, तुम्हाला तिथं त्याचं टेम्परेचर इन्क्रीज करायचंय किंवा हॉट करायचंय, वाढवायचंय, हीट जनरेट करायची, या दोन ऑब्जेक्ट मध्ये बोनफायर किंवा सोर्स ऑफ हीट आणि जो काय ऑब्जेक्ट असेल त्याच्यामध्ये सम एअर पार्टिकल्स प्रेझेंट असणार. देयर इज प्रेझेंट ऑफ सम एअर पार्टिकल्स, हे तुम्हाला माहिती एअर, आणि ते एअर पार्टिकल्स जी हीट सोर्स मधून जी हीट बाहेर पडणार आहे त्यामुळे त्या एअर पार्टिकल्सचं टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे, त्याच्यामध्ये हीट जनरेट होईल. अल्टिमेटली ते ऍटम्स स्वतः हीट ट्रान्सफर करून आपल्या हातांवर किंवा जे काय ऑब्जेक्ट असेल त्यावर इन्सिडेंट होतील, स्ट्राईक होतील आणि त्यामुळे आपल्या हातांमध्ये हीट जनरेट होईल. दिस इज द कन्व्हेक्शन ऑफ हीट, हे आपण स्टडी केलं. आता याचं जर एक्झाम्पल्स घ्यायचं म्हटलं ना, तर बेस्ट एक्झाम्पल आहे बॉइलिंग ऑफ वॉटर. येस, व्हेरी गुड आदित्य. बॉइलिंग ऑफ वॉटर मध्ये काय होतं, सी, please tell me how in boiling of water heat is transferred, if you have any idea. minus the 9x square plus 3 in a boiling of water 27 how heat is transferred with the help of convection method.
पार्टिकल्स मूव्ह अप अँड डाऊन आणि पार्टिकल्स मूव्ह करणार आहेत अप अँड डाऊन आणि ते पार्टिकल्स स्वतः ते हीट ट्रान्सफर करणार आहेत. येस, कन्व्हेक्शन मध्ये आपण याचे एक्झाम्पल्स बघूयात. सपोज हा तुमचा आहे बर्नर और कैंडल्स व्हाटएवर. ऊपर एक आएगा अल्फा बीटा गामा. हाँ ये ट्राइपॉड स्टैंड ब्रैकेट में अल्फा बीटा प्लस बीटा गामा प्लस गामा डेल्टा प्लस 4 अल्फा प्लस बीटा प्लस गामा प्लस 8. ये हो गया. अल्फा बीटा गामा की वैल्यू होगी -2. अल्फा बीटा गामा की वैल्यू 2. 2 और अल्फा बीटा गामा गामा डेल्टा 1 और अल्फा प्लस बीटा प्लस गामा. ये बच्चों वाला क्वेश्चन है. लग रहा है ना बच्चों वाला क्वेश्चन कि नहीं. और बोलना और कुछ आगे कंटिन्यू करेंगे. ठीक है 20 करो 20 में पढ़ा के मेगा आज अब मेगा टेस्ट lessons. Ask two wishes, sir. I don't get any idea. Mega test is based on your foundation syllabus, so I don't have any idea. So ask two wishes, sir. See. आता इथे वॉटर ठेवले आपण. देन आता इथे हीट कशी ट्रान्सफर होणार आहे कन्व्हेक्शनच्या मेथड मध्ये. ओके देन जेवढा सिलेबस असेल तोपर्यंत त्यावर बेस्ट असेल मे बी तुमची टेस्ट सरांनी सांगितलंय तर. सी कन्व्हेक्शन मध्ये काय होतंय आता यामधील हीट जे जनरेट होणार आहे इथे एअर पार्टिकल्स सम प्रेझेंट. there is a presence of some air particles. Now हे air particles काय करतील ही जी हीट आहे इथून जी हीट जनरेट होणार आहे तिथपर्यंत ते ट्रान्सफर करतील. मग आता इथे जर हीट ट्रान्सफर करत असतील तर हा जो बेस्टचा पोर्शन आहे जे लिक्विड आहे फ्लुइड आहे आणि तुम्हाला माहिती आहे कन्व्हेक्शन मेथड फक्त फ्लुइड मध्येच होती लिक्विड और गॅसेस मध्ये. पार्टिकल जी हीट ट्रान्सफर करणार आहे ते फक्त फ्लुइड मध्येच करणार आहेत आय मीन गॅस आणि लिक्विड मध्येच. सो इथलं जे वॉटर आहे ते अगोदर हॉट होईल इथे टेम्परेचर इन्क्रीज होईल. आता आपण फर्स्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं इंट्रोडक्शन ऑफ हीट मध्ये इट इज इन द फॉर्म ऑफ एनर्जी अँड विच एनर्जी it is in the form of energy but which energy? Tell me. Heat is in the form of energy. Do you agree that? Yes. Okay, but in which energy? Heat एनर्जीच्या फॉर्म मध्ये बट कुठल्या एनर्जीच्या फॉर्म मध्ये? केमिकल. मार्क दिस इज अ सोर्सेस ऑफ हीट. सोर्स ऑफ हीट मध्ये आपण बघितलं होतं केमिकल एनर्जी मध्ये पण हीट आहे. थर्मल एनर्जी रादर आणि थर्मल एनर्जी हीट इज इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी मध्ये पण आपण 3 मेथड्स बघितल्या होत्या. कुठल्या 3 मेथड्स? ट्रान्सलेशनल, kinetic energy, rotational, yes, very good, rotational kinetic energy and
Third, vibrational kinetic energy. Yes, rotational, translation and vibrational. Kinetic एनर्जीच्या फॉर्म मध्ये आहे एनर्जी जी हीट, बट ती या 3 kinetic एनर्जीच्या फॉर्म मध्ये. मग आता सी इथे काय होईल, इथून हा जो सोर्स, या सोर्स मधून जी हीट जनरेट होणार आहे, इथे जे एअर पार्टिकल्स आहेत ते स्वतः अगोदर हीट जनरेट करतील, त्यांचं टेम्परेचर इन्क्रीज झाले आणि ते इथपर्यंत हीट ट्रान्सफर करतील. मग आता इथे हीट ट्रान्सफर केल्यावर जे बेस्टचं लिक्विड आहे किंवा फ्लूड आहे, गॅस ऑर फ्लूड, ते काय होईल, हीट होईल. आय मीन इथे टेम्परेचर इन्क्रीज होईल. आता इथे कुठली एनर्जी झाली, ट्रान्सलेशन, रोटेशनल और व्हायब्रेशनल? विच एनर्जी इज फॉर्म इन दिस बेस्ट लिक्विड और गॅस और फ्लूड? ट्रान्सलेशन, रोटेशनल, व्हायब्रेशनल? नो राधाराणी, ट्रान्सलेशन, नॉट ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन कधी होईल, जेव्हा हे मॉलिक्युल्स वरती जातील आणि जे अप्पर लेवलचे जे मॉलिक्युल्स आहेत ते परत रिटर्न डाऊनवर्ड साईड येतील, तेव्हा तिथे रोटेशनल एनर्जी मिळेल, फॉर्म होईल. व्हायब्रेशनल की ट्रान्सलेशनल? देर इज अ ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. इथे काय होईल, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी होईल आणि इथला टेम्परेचर इन्क्रीज होईल. आता सपोज इथे जर टेम्परेचर इन्क्रीज होतोय, ते वॉटर मॉलिक्युल्स आहेत ते काय करतील, या जे लिक्विडची अप्पर लेवल आहे इथे येतील. म्हणजे अल्टिमेटली इथलं जर टेम्परेचर इन्क्रीज होत आहे, तर आफ्टर सम टाइम इथलं पण टेम्परेचर काय होईल, इन्क्रीज होईल. आय मीन हे जे वॉटर मॉलिक्युल आहे यांचं पण टेम्परेचर इन्क्रीज होईल. देन इथे आता फॉर्म होईल व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी. फर्स्ट ऑफ ऑल इथे होईल ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, देन इथे व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी, बिकॉज इथले वॉटर मॉलिक्युल्स व्हायब्रेट होतील, इथून जी हीट एनर्जी मिळणार आहे. इथून जी कायनेटिक एनर्जी मिळणार आहे, इथला टेम्परेचर अगोदर इन्क्रीज होईल, देन ते इथपर्यंत येतील. इथे मिळाल्या इथं व्हायब्रेशनल एनर्जी फॉर्म होणार आहे आणि व्हायब्रेशनल एनर्जी फॉर्म झाल्यामुळे इथलं टेम्परेचर इन्क्रीज होईल आणि मग हे वॉटर मॉलिक्युल्स परत खाली येतील. देन इथे रोटेशनल एनर्जी फॉर्म होईल. ही सायकल्स कम्प्लीट होईल, ही कंटिन्युअसली सायकल कम्प्लीट होईल आणि काही वेळानंतर हे जे फ्लूड आहे, गॅस आहे किंवा लिक्विड आहे, इथं तुमची हीट ट्रान्सफर होईल, इथलं टेम्परेचर इन्क्रीज होईल, ते हीट जनरेट होईल विथ द हेल्प ऑफ कन्व्हेक्शन ऑफ हीट. समजले, एखाद्या एक्झाम्पल मध्ये किंवा लिक्विड मध्ये किंवा फ्लूड मध्ये और गॅस मध्ये कशी हीट ट्रान्सफर होती विथ द हेल्प ऑफ कन्व्हेक्शन ऑफ हीट, कन्व्हेक्शन मेथड. एनी डाऊट? ट्रान्सलेशनल, व्हायब्रेशनल आणि रोटेशनल कधी फॉर्म होती, समजले? Give me another example of convection of heat. बॉइलिंग वॉटर, ये आता आपण घेतला तेच. बॉइलिंग वॉटर मध्ये तेच जे आता स्टडी केले की एअर पार्टिकल्स स्वतः त्यांची जी हीट एनर्जी ते ट्रान्सफर करतील आणि त्याच्यामध्ये 3 कायनेटिक एनर्जी फॉर्म होतील, ट्रान्सलेशन, व्हायब्रेशन आणि रोटेशनल. येस, हिटिंग ऑफ मिल्क, जे काही फ्लूड असेल त्याच्यामध्ये फ्लूड मध्ये जी हीट ट्रान्सफर होणार आहे ते काय करतील, तिथे कन्व्हेक्शन मेथड असेल. बट आपण काय केलं, सी हिटिंग ऑफ वॉटर, हिटिंग ऑफ फ्लूड इज अ बेस्ट एक्झाम्पल. आता तुम्ही सांगाल वॉटर, मिल्क बेटर आहे हिटिंग ऑफ फ्लूड.
सपोज यामध्ये फ्लूइड आहे. फ्लूइड मध्ये कन्व्हेक्शन ऑफ मेथड होतीये, बट इथे काय होतंय, हे सायकल्स कंटिन्युअसली चालत राहणार. डाऊनवर्डचे अप्पर जातील, अप्परचे डाऊनवर्ड येतील. ही प्रोसेस जी चालू राहणार आहे ती कन्व्हेक्शन ऑफ हीट मध्ये. म्हणजे कंडक्शन मध्ये जसं ऍटम स्वतः हीट ट्रान्सफर करत नव्हता, आय मीन तो करत होता, बट हीट नेबरला व्हायब्रेट करायचा आणि हीट ट्रान्सफर होती. बट कंडक्शन मेथड मध्ये काय होतं, एअर पार्टिकल्स जे ऍटम्स आहेत ते स्वतः हीट ट्रान्सफर करतात, जे की कंडक्शन मध्ये नव्हतं होत. कंडक्शन फक्त त्याच्या नेबर्सच्या ऍटमला हीट व्हायब्रेट करत होता, तो त्याची पोझिशन चेंज नव्हता करत. सपोज हेच जर बघायचं म्हटलं तर हा कंडक्टर, हा ऍटम, हीट थर्मोडायनेमिक्स मान के चलिए नहीं 10 नंबर का सेमीकंडक्टर बचेगा आपका. हा काय करणार आहे, इकडे ट्रान्सफर करेल, हा इकडे ट्रान्सफर करेल, बट हा जो फर्स्ट ऍटम आहे तो त्याची पोझिशन चेंज करणार नाही. त्याच्या अगदी अपोजिट इकडे होत आहे. कन्व्हेक्शन मध्ये ऍटम्स पार्टिकल्स जे आहेत ते स्वतः त्यांची पोझिशन चेंज करतात आणि मग हीट ट्रान्सफर होतात. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन कंडक्शन अँड कन्व्हेक्शन. यू गेट दॅट? एक महीना पहले डिफरन्स समजलाय का? Any doubt about it? No, okay. Now the third method, radiation of heat. Give me the example of radiation of heat. Radiation of heat. काय होतं रेडिएशन ऑफ हीट मध्ये, तुम्ही जे सांगितलं तेच, इथे कुठेही मीडियम नेसेसरी नाहीये. रेडिएशन ऑफ हीटला मीडियम नेसेसरी नाहीये, इथे कंडक्टरची पण गरज नाहीये. आता आपण जर बोन फायरच्या एक्झाम्पल्सनी सांगायचं, एक्सप्लेन करायचं म्हटलं तर, हा सपोज आहे तुमची स्टोव्ह बर्नर. स्टोव्ह बर्नर मध्ये कशी हीट ट्रान्सफर होईल त्या, ही हीट आहे, सोर्स ऑफ हीट आहे. इथे जर तुम्ही कंडक्टर यूज केला तर ती असेल तुमची कंडक्शन मेथड. इथे जर तुम्ही वरती हात किंवा जो काय मटेरियल असेल, जे एअर पार्टिकल्स ते जे हीट ट्रान्सफर करतील ती असेल तुमची कन्व्हेक्शन ऑफ हीट. आणि सपोज हेच जर तुम्ही इकडे हात ठेवले साइड, म्हणजे इथे इथे हीट ट्रान्सफर होणार आहे, ती काय असेल तुमची रेडिएशन ऑफ हीट. ही आहे रेडिएशन ऑफ हीट. आता रेडिएशन ऑफ हीट मध्ये तुमची कशी हीट ट्रान्सफर होती,
examples. Radiation of heat. See, sun तुमची heat generate करणार, source of heat. आणि this is earth. Now, sun to earth there is a millions of kilometer distance. Sun is a millions of kilometer distance away from the earth. सन आणि अर्थ मध्ये एवढा डिस्टन्स आहे तरी पण सन हीट जनरेट लाईट रेज आहेत किंवा जी हीट आहे तो जनरेट करतो आणि ते जे रेज आहेत ते अर्थवर येतात. मग आता हे जे डिस्टन्स आहे एवढं डिस्टन्स असून पण जर सन त्याची हीट एनर्जी आपल्या अर्थ पर्यंत पोहोचवतोय म्हणजे तिथे कुठेही मीडियम नाही, सी ही हीट एनर्जी तुमची अर्थ पर्यंत येणार आहे. आणि तुम्हाला माहिती हा टाइम पिरियड किती असतो, सनचे जे लाईट रेज आहेत ते अर्थ पर्यंत यायला किंवा अर्थ पर्यंत पोहोचायला किती टाइम पिरियड लागतो. येस येस राधाराणी, 8 मिनिट. व्हेरी गुड. सन जे रेज आहे ती जी लाईट रेज आहे किंवा हीट आहे ती अर्थ पर्यंत यायला 8 मिनिट इतका टाइम असतो, टाइम लागतो 8 मिनिट्स. मग आता इथे कुठेही मीडियम नाही तरी पण हीट ट्रान्सफर होते. सो दिस इज अ रेडिएशन ऑफ हीट. रेडिएशन ऑफ हीट मध्ये तुम्हाला मीडियम नेसेसरी नाहीये, तिथे हीट ट्रान्सफर होणार. सो आपण 3 मेथड्स बघितल्या, कंडक्शन ऑफ हीट, कन्व्हेक्शन ऑफ हीट अँड रेडिएशन ऑफ हीट. रेडिएशन ऑफ हीट मध्ये मेन काय आहे ऍक्च्युली समजलं, कशी हीट ट्रान्सफर होती रेडिएशन ऑफ हीट मध्ये. ओके. आणि हे एक्झाम्पल तू जे सांगितले राधाराणी ते करेक्ट आहे की विंडो ग्लास मध्ये पण काय होतं, विंडोची ग्लास आहे ती हीट एनर्जी हीट होती ती बिकॉज लाईट एनर्जी, कारण सन कडून जी आपल्याला हीट मिळते ती लाईट एनर्जीच्या फॉर्म मध्ये असते किंवा लाईटच्या फॉर्म मध्ये असते आणि ती विदाउट मीडियम हीट ट्रान्सफर करते. सो दिस इज अ रेडिएशन ऑफ मेथड, रेडिएशन ऑफ हीट जिथे कुठेही मीडियम नेसेसरी नाहीये. सो ते आपण जे बोन फायरचं एक्झाम्पल बघितलं की बोन फायर जर असेल आणि तुम्ही साईडला हात असतील तर ही हीट तुमची काय होणार आहे, इथे तुम्हाला हीट जनरेट होणार आहे आणि मीडियम नेसेसरी नाहीये की रेडिएशन ऑफ मेथड मध्ये मीडियम इज नॉट नेसेसरी फॉर ट्रान्सफरिंग ऑफ हीट. या वेनं रेडिएशन ऑफ हीट मध्ये हीट ट्रान्सफर होते. आता याचे एक्झाम्पल्स ऍब्सॉर्प्शन तुम्ही ते माहिती असेल, आईस्क्रीम, सपोज आईस्क्रीम असेल तर ही जी हीट एनर्जी येणार आहे किंवा लाईट रेज येणार आहे, काही मटेरियल्स ते एनर्जी ऍब्झॉर्ब करतात, जसं की आईस्क्रीम. तुम्हाला माहिती आईस्क्रीम हीट एनर्जी ऍब्झॉर्ब केल्यानंतर ती मेल्ट होती. व्हाईट क्लॉथ अँड ब्लॅक क्लॉथ, मोस्टली समर सीझन मध्ये तुम्ही व्हाईट कपडे घालता. का बरं व्हाईट कपडे घालता, व्हाईट कलरचे क्लॉथ. Why it does not absorb heat? Yes, हे ऍब्झॉर्ब करत नाहीत म्हणजे काय करतात, लाईटला रिफ्लेक्ट करतात. व्हाईट कलर्स काय करतो, जी काय एनर्जी येणार आहे, हीट एनर्जी येणार आहे किंवा लाईट एनर्जी येणार आहे तिला रिफ्लेक्ट करतो किंवा ऍब्झॉर्ब करत नाही. म्हणून तुम्ही मोस्टली समर सीझन मध्ये जिथे टेम्परेचर खूप हाय असतं किंवा हीट जास्ती असल्यामुळे तुम्ही व्हाईट कपडे घालता, कारण हीट तो काय करतो, रिफ्लेक्ट करतो. आणि ब्लॅक कलर याच्या बिलकुल अपोजिट आहे. ब्लॅक कलर ऍब्झॉर्ब द मोअर हीट.
सो दिस इज अ ट्रान्सफर ऑफ हीट. आता तुमच्या सोलर तुम्ही ते मोस्टली तुमच्या सगळ्यांच्या घरी असेल की ते सोलर बल्ब लावता तुम्ही किंवा सोलर कुकर. डार्क कलर ऍब्सॉर्ब मोर हीट. येस, डार्क कलर मोर हीट काय करतो, ऍब्सॉर्ब करतो. आणि व्हाईट रिफ्लेक्ट करतो किंवा ऍब्सॉर्ब कमी ऍब्सॉर्ब करतो. सो रेडिएशन ऑफ मेथड मध्ये काय म्हणणार आहे तुम्ही मग? हीट इज हो देते, होमोग देते. रेडिएशन ऑफ हीट मध्ये काय होत आहे, हीट इज ट्रान्सफर विदाउट एनी मीडियम. सोलर वॉटर हीटरमध्ये हो तेच सांगते, तुमचे जे पॅनल्स असतात वरती ब्लॅक कलरचे सोलर हीटर मध्ये, त्याच्यामध्ये ब्लॅक कलरची कोटिंग केलेली असते. म्हणजे ते काय करतायत, ब्लॅक कलर ऍब्सॉर्ब द मोर हीट. आणि मग ते जे आहे तुम्हाला सोलर कुकर किंवा सोलर हीटर आहे ते जास्ती पॅनल्स आहेत ते सोलर बल्ब ते हीट जनरेट करतात आणि तुम्हाला त्याच्या लाईट एनर्जीचं किंवा हीट एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये तुम्हाला कन्व्हर्जन होतं. आय मीन बल्ब मधून लाईट एनर्जी मिळते किंवा सोलर हीटर मधून तुम्ही हीटर पाणी तापवताय किंवा सोलर कुकर पण अवेलेबल आहे तुमच्याकडे. सो दिस इज फिनॉमिना ऑफ रेडिएशन ऑफ हीट. आय मीन इथे काय होतं, हीट ट्रान्सफर होती बट विदाउट एनी मीडियम. आणि हे ब्लॅक कलर व्हाईट कलर्स आणि ब्लॅक आणि व्हाईट कलर्स, ब्लॅक मोर ऍब्सॉर्ब द हीट अँड व्हाईट कलर रिफ्लेक्ट करतो लाईटला. सो इन रेडिएशन मेथड हेच आहे की हीट ट्रान्सफर बट विदाउट एनी मीडियम. मीडियमची कुठेही गरज नाहीये रेडिएशन ऑफ हीट मध्ये ट्रान्सफर करायला. सो तिन्ही पण मेथड समजल्यात की तिन्ही पण मेथड मध्ये आपण कशी हीट ट्रान्सफर करू शकतोय. कंडक्शन मेथड मध्ये तर बघितलं आपल्याला कंडक्टरची गरज आहे. आणि ऍटम काय करतो, ऍटमला हीट मिळाल्याबद्दल बरोबर फर्स्ट जो एंड आहे ऍटम्सला, जो कंडक्टर आहे तुमचा, डिफरन्स तिन्ही पण मेथड मध्ये डिफरन्स काय असेल, ही कंडक्शन मेथड मध्ये ऍटम्स सिक्वेन्सली मीन्स हा जो फर्स्ट ऍटम आहे तो सेकंड ऍटमला इथे हीट मिळाल्यामुळे हा ऍटम व्हायब्रेट होईल, इथलं टेम्परेचर इन्क्रीज होईल आणि हा त्याच्या सेकंड ऍटमला हीट ट्रान्सफर करेल. सेकंड ऍटम थर्ड ऍटमला, थर्ड ऍटम फोर्थला, असं करत करत ही सायकल कम्प्लीट होईल आणि इथलं पण टेम्परेचर काय होईल, इन्क्रीज होईल आणि इथे पण हीट जनरेट होईल. हे आपण बघितलं होतं कंडक्शन ऑफ हीट मध्ये. कन्व्हेक्शन ऑफ हीट मध्ये काय होतं, लिक्विड. कॉन्व्हेक्शन मेथड फक्त फ्लुइड मध्येच होती, तुम्हाला माहिती. एअर पार्टिकल्स स्वतः इथे हीट ट्रान्सफर करतात, ते त्यांची पोझिशन चेंज करतात की ते स्वतः सपोज सोर्स ऑफ हीट मधून तुम्हाला जी हीट जनरेट होणारे मिळणार ती एअर पार्टिकल्स ही घेऊन जातात हीट आणि मग ट्रान्सफर करतात, जे की कंडक्शन मध्ये ऍटम्स त्यांची पोझिशन चेंज करत नाही. हे आपण कंडक्शन मेथड मध्ये बघितलं, हे कन्व्हेक्शन मेथड मध्ये. आणि रेडिएशन ऑफ हीट मध्ये तर काय बघितलं, सनचं बेस्ट एक्झाम्पल आहे की सन आणि अर्थ मध्ये कुठलाही मीडियम नसतानाही हीट ट्रान्सफर होती. मीन रेडिएशन ऑफ हीट मध्ये कुठे तुम्हाला मीडियम नेसेसरी नाही हीट ट्रान्सफर करण्यासाठी. सो दिस इज अ 3 मेथड फॉर ट्रान्सफरिंग ऑफ हीट. समजलं आहे? त्याचे एक्झाम्पल्स, याचे तुम्ही अजून पण एक्झाम्पल्स देऊ शकता रेडिएशन ऑफ हीट मध्ये. जसं की आपण सोलर हीटर, सोलर कुकरचं बघितलं, तर तुमचे जे शायनी डब्बे असतात ते काय करतात, रिफ्लेक्ट करतात लाईट. म्हणजे तिथे जी हीट आहे ती कमी ऍब्सॉर्ब होते. आणि तुम्ही जे घरी स्वयंपाक करताना जी भांडी वापरतात त्याच्यामध्ये मोस्टली ते भांडे त्यांना खालून कोटिंग केलेली असते ब्लॅक कलरची वगैरे. का तर कारण ते ब्लॅक कलर मोर हीट ट्रान्सफर करतो, सो त्याच्यामध्ये जास्त हीट ट्रान्सफर होती, त्यासाठी ते खाली त्याला कोटिंग केलेलं असतं भांड्यांना. समजलं ते तिन्ही पण टॉपिक, कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. हीटिंग ऑफ वॉटर बॉटल केप्ट इन सन. येस. Any doubt about it?
तिन्ही मेथड मध्ये काही क्वेश्चन्स असतील तर विचार. ते लेबर्सचं एक्झाम्पल्स मी एक सांगितलं होतं तुम्हाला की कंडक्शन आणि कॉन्व्हेक्शन साठी फक्त, की सपोज तुमच्याकडे खूप ब्रिक्स आहेत, आणि तुमचे लेबर्स हे असे आहेत, तर तुम्ही ब्रिक्स कशा ट्रान्सफर करू शकताय. सपोज या ब्रिक्स तुम्हाला इकडे ट्रान्सफर करायच्या, तर हा लेबर काय करेल, इथले एक ब्रिक्स घेईल, त्याच्या नेबर्सच्या लेबर्सला देईल, तो इकडे देईल, तो इकडे देईल, आणि असं करत तुम्ही ह्या सगळ्या ब्रिक्स इकडे ट्रान्सफर करू शकताय. म्हणजे हे असं करत तुम्ही काय करू शकताय, इकडे त्या ब्रिक्स ट्रान्सफर करू शकताय. सो दिस इज अ मेथड ऑफ कंडक्शन. म्हणजे ही कंडक्शन मेथड नाहीये, बट कंडक्शन मेथड मध्ये असं होतं की एक ऍटम त्याच्या शेजारच्या ऍटमला हीट ट्रान्सफर करतो, देन सेकंड ऍटम ट्रान्सफर द हीट थर्ड ऍटम फोर्थ ऍटमला, नेबरच्या ऍटमला व्हायब्रेशनने, आणि ते कुठे जागा चेंज करत नाही. जसं की हे लेबर्स कुठेही त्यांची जागा चेंज करत नाहीत, बट ब्रिक्स काय होतात, ट्रान्सफर होतात. अशीच मेथड सेम तुमची कंडक्शन ऑफ हीट मध्ये होती. आणि जर कॉन्व्हेक्शन मध्ये जर सांगायचं म्हटलं तर हे जे लेबर्स आहेत, सपोज सगळे रँडमली कशाही हे सगळे लेबर्स रँडमली इथल्या ब्रिक्स घेत आहेत आणि इकडे नेऊन ट्रान्सफर करतायत, तर ती मेथड म्हणजे झाली तुमची कॉन्व्हेक्शन ऑफ हीट. लाईक कॉन्व्हेक्शन ऑफ हीट मध्ये ऍटम्स पार्टिकल जे आहेत ते स्वतः हीट ट्रान्सफर करतात, लाईक दिस मेथड. जसं की लेबर्स डे टू डे लाईफ मध्ये आपलं एक एक्झाम्पल्स आहे की लेबर्स कशी ते ब्रिक्स रँडमली घेऊन जातात, तसं तुमचं या मेथड मध्ये होतं. ओके, समजले टॉपिक. ठीक आहे. होमवर्क फर्स्ट तर झाली कंडक्शन ऑफ मेथड. सेकंड मेथड मध्ये काय तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन आहे की हाऊ द हीट इज ट्रान्सफर इन अ कॉन्व्हेक्शन ऑफ हीट. कॉन्व्हेक्शन ऑफ हीट मध्ये हीट कशी ट्रान्सफर होते ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल. हो, करते सेंड, ग्रुपवर पण सेंड करते. बट फर्स्ट क्वेश्चन आहे हाऊ हीट इज ट्रान्सफर इन अ कन्व्हेक्शन मेथड, एक्सप्लेन इट विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल. एक्झाम्पलच्या थ्रू तुम्हाला एक्सप्लेन करायचे. तुम्ही जास्ती पण एक्झाम्पल्स देऊ शकताय, 2 ते 3 एक्झाम्पल्सच्या थ्रू हे एक्सप्लेन करू शकताय की कन्व्हेक्शन मध्ये हीट कशी ट्रान्सफर होते. आणि नेक्स्ट क्वेश्चन असेल की रेडिएशन ऑफ हीट मध्ये कशी हीट ट्रान्सफर होते, हाऊ द हीट इज ट्रान्सफर इन अ रेडिएशन मेथड. रेडिएशन मेथड मध्ये हीट कशी ट्रान्सफर होती, आणि ते पण एक्झाम्पलच्या थ्रू तुम्हाला एक्सप्लेन करायचं. हा आहे तुमचा होमवर्क, डिटेल मध्ये एक्सप्लेन करायचं. डे टू डे लाईफ मधले तुम्ही अजून पण एक्झाम्पल्स देऊ शकताय याच्या व्यतिरिक्त, जे आपण घेतलेले ह्याच्या व्यतिरिक्त. हे पण बघितलंय की कंडक्शन ऑफ हीट मध्ये तुम्हाला कंडक्टर नेसेसरी आहे. कॉन्व्हेक्शन ऑफ हीट मध्ये फक्त काय होऊ शकतंय, फक्त फ्लुइड मध्ये हीट ट्रान्सफर होती कॉन्व्हेक्शन मध्ये, आणि रेडिएशन मध्ये विदाउट मीडियम तुम्ही हीट ट्रान्सफर करू शकता. बेस्ट एक्झाम्पल आहे सन आणि अर्थ. सन कडून जे आपल्याला रेज मिळत आहेत ते विदाउट मीडियम ते ट्रान्सफर करतायत. सो दिस इज अ रेडिएशन मेथड. आणि ते तुम्ही एक एक्झाम्पल्स कॉमनली देऊन तिन्ही पण मेथड एक्सप्लेन करू शकताय की एकाच मेथड मध्ये, आय मीन एकाच एक्झाम्पल्स मध्ये कशा तिन्ही पण मेथड होती. कंडक्शन पण होईल, कॉन्व्हेक्शन पण होईल, आणि रेडिएशन पण होईल, जे की आपण फर्स्ट क्लासमध्ये प्रिव्हियस क्लासमध्ये बघितले. तिथे पण त्या एक्झाम्पलच्या हेल्पने पण तुम्हाला कॉन्व्हेक्शन ऑफ हीट आणि रेडिएशन ऑफ हीट एक्सप्लेन करायचे. हे समजलंय. कंडक्शन तर ऑलरेडी झालेली, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन मध्ये काही डाऊट असतील तर विचारा. ओके, नेक्स्ट टॉपिक आहे आपला एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ सॉलिड, लिक्विड आणि गॅस. तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये स्टडी करूया. ओके, बाय स्टुडंट.